In last biology video, we study about the process of pollination. Okay, so now we are going to study about the agents that involve in pollination. There are two types of agent, pollinating agent, abiotic and biotic. Abiotic agent means the agent which are non-living factors. Example, water and wind. Wind and water are the example of abiotic agent. So see, in previous video we study about the pollinations. What is pollination? Transfer of pollen grain from anther to stigma. पोलन ग्रेनचं ट्रान्सफर होणे अँथर पासून तर स्टिग्मा पर्यंत, बरोबर. तर त्याला एक एजंट असतो, एक असतो बायोटिक एजंट, एक असतो अबायोटिक एजंट. तर आपण पहिलं काय स्टडी करणार आहे? अबायोटिक म्हणजे नॉन लिव्हिंग एजंट. अबायोटिक एजंट, दीज आर नॉन लिव्हिंग एजंट लाईक वाइंड अँड वॉटर और विंड अँड वॉटर. दोन नॉन लिव्हिंग एजंट आहे. कोण कोण आहे? विंड अँड वॉटर. तर त्याचे टाइप्स काय आहे? अबायोटिक एजंटने होणारे जे पॉलिनेशन आहे त्यात पहिलं आहे पहिलं अबायोटिक एजंट म्हणजे जे नॉन लिव्हिंग आहे, बरोबर आहे. तर त्यात सर्वात इम्पॉर्टंट आहे दोनच अबायोटिक एजंट आहे, एक विंड आहे आणि एक वॉटर आहे. तो फर्स्ट आहे ॲनिमोफिलस. ॲनिमोफिली प्लांटचं नाव काय आहे? सॉरी, पॉलिनेशनचं नाव काय आहे? ॲनिमोफिली पॉलिनेशन. डेफिनेशन काय लिहायचं ॲनिमोफिली पॉलिनेशनची? बघा, द पॉलिनेशन दॅट टेक्स प्लेस वाया विंड इज कॉल्ड ॲज ॲनिमोफिली. जो पॉलिनेशन कशाच्या थ्रू होणार? विंडचे थ्रू होणार. द पॉलिनेशन दॅट टेक्स प्लेस वाया विंड इज कॉल्ड ॲज ॲनिमोफिली. अँड फ्लावर आर कॉल्ड ॲज ॲनिमोफिलस फ्लावर. अँड सच फ्लावर्स आर कॉल्ड ॲज ॲनिमोफिलस फ्लावर्स. ओके, ज्यामध्ये ॲनिमोफिली होतात त्या फ्लावरला आपण काय म्हणतो? ॲनिमोफिलस फ्लावर. एक्झाम्पल काय आहे? व्हीट, राईस, कॉर्न, बार्ली, ओट एसेट्रा. हे सगळे काय आहे? ॲनिमोफिलस फ्लावर आहे. ओके, व्हीटचे फ्लावर ॲनिमोफिलस फ्लावर, राईसचे वगैरे सगळे. व्हीटचं एक वैशिष्ट्य म्हणजे याच्यातला जो पोलन ग्रेन आहे ना तो 30 मिनिट साठीच फर्टाईल राहतो, फक्त फॉर 30 मिनिट ओनली. बाकीचे खूप दिवस, मंथ राहतात. बाकीच्या प्लांट मधले पोलन ग्रेन हे फर्टाईल मंथली राहतात, पण व्हीट मध्ये 30 मिनिट. लक्षात ठेवा, एक्सेप्शनल केसेस आहे. जेव्हा आपण नीटचं स्टडी करू ना त्यावेळेस आपण यांचं डिटेल डिस्क्रिप्शन घेतो आपण. ओके, सो ॲडॅप्टेशन इन ॲनिमोफिलस फ्लावर. प्रत्येक पॉलिनेटिंग एजंट मध्ये आपण काय करणार आहे? पहिलं ते पर्टिक्युलर पॉलिनेटिंग एजंट मुळे होणारे पॉलिनेशनचे डेफिनेशन घेणार. मग जो पॉलिनेशन कशा थ्रू होतो? दॅट टेक्स प्लेस थ्रू विंड इज कॉल्ड ॲज ॲनिमोफिली. ओके, आणि अशा फ्लावरला काय म्हणतो आपण? ॲनिमोफिलस फ्लावर. एक्झाम्पल काय? व्हीट, राईस, कॉर्न, बार्ली, ओट एसेट्रा. तर ॲडॅप्टेशन पहिलं तर डेफिनेशन, सेकंड पॉईंट असणार सगळ्यांचं ॲडॅप्टेशन. ह्याच पद्धतीने आपल्याला सगळे घ्यायचे बरं का पुढचे पण. हा, पहिलं एक हिंट म्हणून मी तुम्हाला मेन्शन केलेले बोर्डवर सगळं. सो ॲडॅप्टेशन इन ॲनिमोफिलस फ्लावर. मग आता मला सांगा, ह्याच्यात कोणत्याही प्रकारचा बर्ड इन्सेक्ट येतो का या फ्लावरवर? नाही, या फ्लावरवर बर्ड इन्सेक्ट येत नाही. म्हणजे ह्या फ्लावर मध्ये नेक्टर नसणार. ओके, दुसरं, हवेने हा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातोय म्हणजे अतिशय हलका असणार आहे. ओके, थर्ड म्हणजे ह्याच्यात कलर नसणार, अट्रॅक्टिव्ह नसणार, थोडक्यात रिकग्नाइज होणार नाही म्हणजे क्लिअर दिसणार नाही. जे घटक क्लिअर दिसत नाही त्यांना आपण काय म्हणतो? दोज आर कॉल्ड ॲज, बघा, दोज आर कॉल्ड ॲज इनकन्स्पिक्युअस. इनकन्स्पिक्युअस म्हणजे द थिंग्स विच आर नॉट रिकग्नाइज इझिली. इनकन्स्पिक्युअस आर द फॅक्टर जे तुम्ही सहजासहजी पाहू शकत नाही, ते असतात इनकन्स्पिक्युअस. इनकन्स्पिक्युअस म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मी सांगितलं पूर्ण ग्रीन कलर आहे, त्याच्यातला एक ग्रीन कलर, एवढ्या ग्रीन कलर मधला एक छोटासा ग्रीन कलरचा पेन पडलाय ग्रीन ग्रास मध्ये. पेन आणि ग्रासचं स्ट्रक्चर एकदम सेम आहे. मग पेन त्या ग्रास मध्ये कसं झाला? इनकन्स्पिक्युअस झालाय. ओके, म्हणजे हाईड झालाय, थोडक्यात दिसत नाही असा पार्ट. सो बघा, पहिला ॲडॅप्टेशन मध्ये पॉईंट काय असतात? फ्लावर आर व्हेरी स्मॉल, खूप छोटे फ्लावर्स असतात. इनकन्स्पिक्युअस, सहजासहजी दिसत नाही. कलरलेस, त्यांना मोस्टली कलर नसतो, व्हाईट असणार, कलरलेस. विदाउट नेक्टर अँड ओडरलेस, नेक्टर नाहीये त्यांच्यात म्हणजे त्यांच्यावर बर्ड्स वगैरे येऊन बसणार नाही नेक्टर कलेक्ट करण्यासाठी. ओडरलेस म्हणजे त्यांना स्मेल, ओडर पण नाहीये त्यांना. ओके, सेकंड ॲडॅप्टेशन काय? हे बघा, हे सगळं कोणामध्ये? व्हीट, राईस, कॉर्न ह्यांच्यातल्या फ्लावर मध्ये झालेलं ॲडॅप्टेशन. ओके, पॉलिनेशन साठी. सेकंड काय? पोलन ग्रेन आर व्हेरी लाईट इन वेट अँड ड्राय. खूप हलके असतात वेट मध्ये, हवेने ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायला पाहिजे म्हणून खूप लाईट असतात वेट मध्ये. अँड ड्राय,
पूर्णपणे कोरडे असतात. ओके. स्टिग्मा अँड स्टेमेन आर एक्सपोज टू एअर करंट. प्लांट मध्ये स्टिग्मा आणि स्टेमेन दोन्ही वरती असतात, हवेशीर. ओके. सो ओपन एक्सपोज टू एअर करंट म्हणजे हवेशीर असतात दोन्ही. नेक्स्ट, लार्ज नंबर ऑफ पोलन ग्रेन आर प्रोड्यूस ऍज वेस्टेज इज व्हेरी हाय. बघा मी तुम्हाला सांगितलं होतं एअरने होणारा जो पोलिनेशन आहे त्याच्यामध्ये वेस्टेज खूप जास्त असतं. वेस्टेज खूप जास्त आहे म्हणून खूप सारे पोलन ग्रेन बनतात. ओके. फोर्थ अडॅप्टेशन काय आहे? लार्ज नंबर ऑफ पोलन ग्रेन आर प्रोड्यूस ऍज वेस्टेज इज व्हेरी हाय. अँड नेक्स्ट, स्टिग्मा इज फिदरी टू ट्रॅप द पोलन ग्रेन. जो स्टिग्मा असतो ना, फिमेल पार्ट, स्टिग्मा हा फिदरी, त्याच्यावर छोटे छोटे फिदर्स आहे, हेअर लाईक स्ट्रक्चर्स आहे. का? जर पोलन ग्रेन वाहून जात असेल ना, मग त्याला ट्रॅप करण्यासाठी, त्याला धरण्यासाठी त्याच्यावर काय फिदर, हेअर लाईक स्ट्रक्चर आहे. कळलं का? एनिमोफिलस गेलं का डोक्यात? परफेक्ट. सो एनिमोफिलस म्हणजे काय? पॉलिनेशन दॅट टेक्स प्लेस वाया विंड. जो पॉलिनेशन विंडने होतो त्याला म्हणतो आपण एनिमोफिलस पॉलिनेशन. त्याच्यामधल्या फ्लावरला बोलतो आपण एनिमोफिलस फ्लावर. ओके. सेकंड अबायोटिक एजंट आहे वॉटर. दुसरा अबायोटिक एजंट काय आहे? वॉटर. आता आपण दुसरं पॉलिनेशन बघणार आहे जो वॉटरमुळे होतो, त्याला म्हणतो आपण हायड्रोफिली. काय म्हणतो आपण त्याला? हायड्रोफिली. ओके. हे रफ करून घेतो. सेकंड पॉइंट घेतो, हायड्रोफिली. बघा, so second point, hydrophily. डेफिनेशन तशीच एनिमोफिली सारखी डेफिनेशन लिहिणार. द पॉलिनेशन दॅट टेक्स प्लेस वाया वॉटर. तिथं एअर होतो, आता काय घेणार आपण? वॉटर. द pollination that takes place via water is called as hydrophily. Kalina definition: the pollination that takes place via water is called as hydrophily pollination. Okay. And flowers are called as, flowers ला काय म्हणणार तुम्ही? hydrophilus. and flowers are called as hydrophilus. Okay. बघा, जो पॉलिनेशन कशा थ्रू होणार? वॉटर थ्रू होणार, त्याला म्हणणार आपण हायड्रोफिली पॉलिनेशन. काय म्हणणार आपण याला? हायड्रोफिली पॉलिनेशन. आणि ह्यामध्ये येणारे जे फ्लावर्स आहेत त्यांना काय म्हणतो आपण? हायड्रोफिलस. द फ्लावर्स आर कॉल्ड एज हायड्रोफिलस. एक्झाम्पल आहे व्हॅलिसनेरिया अँड झोस्टेरा. एक्झाम्पल आर व्हॅलिसनेरिया अँड झोस्टेरा. दोन एक्झाम्पल आहे, व्हॅलिसनेरिया आणि झोस्टेरा. ओके. सो ह्याचे दोन टाइप आहे. देर आर टू टाइप्स ऑफ हायड्रोफिली पॉलिनेशन. देर आर टू डिफरंट हायड्रोफिली. त्याचे दोन डिफरंट हायड्रोफिली आहे. त्यात हे बघा, फर्स्ट आहे जो डीप वॉटर मध्ये होतो, म्हणजे पाण्याच्या आत होतो. आणि एक आहे ऑन द सरफेस ऑफ द वॉटर. एक आहे ऑन द सरफेस ऑफ द वॉटर. पहिले आहे हायपोहायड्रोफिली. फर्स्ट वन इज द हायपोहायड्रोफिली. ओके. डेफिनेशन काय लिहिणार बघा? द pollination that takes place deep inside the water. आपण असं पण बोलू शकतो डीप इनसाइड द वॉटर और बिलो वॉटर सरफेस. काय बोलू शकतो आपण त्याला दुसरं? बिलो वॉटर सरफेस. ओके. सी, the pollination that take place deep inside the water or
बिलो वॉटर सरफेस, याला आपण काय म्हणतो, हायड्रोफिली. This type of pollination is called as hydrophily. The pollination that takes place deep inside the water is called as hypohydrophily. काय म्हणतो आपण याला, हायपोहायड्रोफिली. जो कशामध्ये झाला, इट टेक्स प्लेस डीप इनसाइड द वॉटर, पाण्याच्या आत होणार. ओके, सो हियर pollen grain are heavier than water, hence sink and caught by stigma of female plant. हे बघा काय लिहिलं, पॉलिनेशन दॅट टेक्स प्लेस डीप इनसाइड द वॉटर. जो पॉलिनेशन वॉटरच्या आत होतो त्याला आपण काय म्हणतो, हायपोहायड्रोफिली. ह्यामध्ये पोलन ग्रेन हेवियर आहे, पाण्यापेक्षा जड आहे, म्हणून ते पाण्यात सिंक होतात. अँड कॉट बाय स्टिग्मा ऑफ द फिमेल प्लांट. कोण कॉट करतो यांना, स्टिग्मा ऑफ फिमेल प्लांट. ओके, नेक्स्ट थर्ड पॉइंट काय याच्यात बघा, एक्झाम्पल. याचं काय थर्ड पॉइंट, एक्झाम्पल. झोस्टेरा इज द एक्झाम्पल ऑफ हायपोहायड्रोफिली. झोस्टेरा एक्झाम्पल आहे कसला, हायपोहायड्रोफिलीचा. ओके, सो परत डेफिनेशन काय लिहिणार बा, डेफिनेशन इकडे काय लिहिणार, डेफिनेशन, पॉलिनेशन दॅट टेक्स प्लेस डीप इनसाइड द वॉटर. जो पॉलिनेशन पाण्याच्या आत होणार त्याला आपण काय म्हणणार, दॅट इज कॉल्ड ऍज हायपोहायड्रोफिली. पोलन ग्रेन वॉटर पेक्षा कशा असतात, हेवी असतात. हियर द पोलन ग्रेन आर हेवियर दॅन वॉटर. वॉटर पेक्षा हेवी आहे, आणि वॉटर पेक्षा हेवी आहे म्हणून सिंक होतात. सिंक होतात म्हणजे बुडतात पाण्यात. ओके, आणि बुडल्यावर कोण कॉट करतो त्यांना, हेन्स दे सिंक, अँड वेन दे सिंक स्टिग्मा ऑफ द फिमेल प्लांट कॉट देम, आणि मग पॉलिनेशन होतो. एक्झाम्पल काय आहे, झोस्टेरा. एक्झाम्पल इज झोस्टेरा. ओके, हा चला आता दुसरं. एक होतं हायपोहायड्रोफिली, सेकंड इपिहायड्रोफिली. सेकंड काय आहे, इपिहायड्रोफिली. हा चला बोला, इपिहायड्रोफिली मध्ये काय बोलणार, हा द पॉलिनेशन दॅट टेक्स प्लेस डीप इनसाइड द वॉटर होता. आता इकडे काय असणार, ऑन द वॉटर सरफेस. द पॉलिनेशन दॅट टेक्स प्लेस on the surface of water. The pollination that takes place on the surface of water is called as epihydrophily. काय म्हणतो आपल्याला, epihydrophily. इथं काय लिहिलं होतं, हियर पोलन ग्रेन आर हेवियर दॅन वॉटर. इथं काय लिहिणार बोला, हियर pollen grains are lighter than water. pollen grain hollow असतात. hollow म्हणजे एकदम पोकळ असतात. ओके, pollen grain are lighter than water, hence float on water surface. म्हणून वॉटर सरफेस वर फ्लोट होतात, तरंगतात. hence float on water surface and reach the stigma of female plant. reach the stigma of female plant. आणि एक्झाम्पल आहे व्हॅलिसनेरिया. एक्झाम्पल इज व्हॅलिसनेरिया. ओके, हे झाले दोन टाईपचे हायड्रोफिलस पॉलिनेशन. ओके, हायड्रोफिलीचे दोन टाइप्स. चला आता परत एकदा एक्सप्लेन करतो. काय फर्स्ट काय लिहिणार, हायपोहायड्रोफिली. पॉलिनेशन दॅट टेक्स प्लेस डीप इनसाइड द वॉटर. ह्याला काय म्हणतो आपण, हायपोहायड्रोफिली. जो पाण्याच्या आत होणार. इथं पोलन ग्रेन हेवियर असतात म्हणून सिंक होतात, बुडतात, आणि बुडल्यावर फिमेल प्लांट त्यांना काय करतो, कॉट करतो किंवा अट्रॅक्ट करतो. हा, इपिहायड्रोफिली मध्ये काय होतो, पॉलिनेशन इज
पॉलिनेशन टेक्स प्लेस ऑन द सरफेस ऑफ द वॉटर. आता पॉलिनेशन कुठे होणार? वॉटरच्या सरफेसला होणार. ओके, इथं पोलन ग्रेन लाइटर असतात वॉटरपेक्षा, म्हणून ते फ्लोट होतात आणि फ्लोट होता होता ते फिमेल प्लांट पर्यंत जातात आणि एकदा ते फिमेल प्लांट कडे गेले की मग काय होतं? त्यांच्यात फर्टिलायझेशन, डबल फर्टिलायझेशन, ते आपण पुढे बघणार आहे. ओके, इपी हायड्रोफिली किंवा हायपोहायड्रोफिली असू द्या, यांच्यात अडॅप्टेशन दोघांमध्ये सेम आहे. तर अडॅप्टेशनचे पॉइंट बघा. अडॅप्टेशन, आता मी फक्त पॉइंट्स मेन्शन करतो. ओके, सेंटेन्स तुम्ही तुमचे बनवणार. तर सर्वात पहिलं, फ्लावर्स आर स्मॉल. फ्लावर्स आर स्मॉल अँड इनकॉन्स्पिक्युअस. फ्लावर्स कसे आहे? स्मॉल आहे आणि इनकॉन्स्पिक्युअस आहे. फ्लावर्स आर स्मॉल अँड इनकॉन्स्पिक्युअस. ओके, सेकंड, पेरियंथ अँड अदर फ्लोरल पार्ट आर अनवेटेबल. म्हणजे ते फ्लावरचे जे पार्ट आहे ना, स्टिग्मा, स्टाईल, ओरी, स्टेमेन, कार्पेल वगैरे, कार्पेल, स्टेमेन, हे सगळं अनवेटेबल आहे, म्हणजे वेट ओलसर होत नाही. ओके, सो सेकंड पॉइंट अडॅप्टेशनचं, पेरियंथ अँड अदर फ्लोरल पार्ट्स आर अनवेटेबल, म्हणजे ओलसर होत नाही, ओलसर होत नाही. सो अनवेटेबल बोलतो आपण त्याला. ओके, पोलन ग्रेन आर लॉंग अँड अनवेटेबल ड्यू टू प्रेझेन्स ऑफ म्युसिलेज. पोलन ग्रेन मध्ये काय प्रेझेंट आहे? म्युसिलेज. पोलन ग्रेन हॅज प्रेझेन्स ऑफ म्युसिलेज. ओके, हे जे म्युसिलेज याच्यामुळे ते लॉंग असतात आणि अनवेटेबल आहे. ओके, म्हणजे ओलसर होत नाही पोलन ग्रेन. सो दीज आर द अडॅप्टेशन. फ्लावर्स आर स्मॉल, इनकॉन्स्पिशियस, पेरियन अँड अदर फ्लोरल पार्ट आर अनवेटेबल, पोलन ग्रेन has presence of mucilage, hence those are unwettable. Fourth, colorless, odorless and without nectar. कलर नसतो, ऑर्डर नसते आणि नेक्टर नसतं, कारण की ह्या फ्लावर्स कडे कोणत्याही प्रकारचं बर्ड वगैरे अट्रॅक्ट होतच नाहीये. कोण यांना ट्रान्सफर करतंय? वॉटर ट्रान्सफर करतंय. ओके, सो हे सगळं झालं हायड्रोफिली बद्दल. दिस ऑल अबाउट हायड्रोफिली. सो हायड्रोफिली म्हणजे काय? पॉलिनेशन दॅट टेक्स प्लेस वाया वॉटर. वॉटर थ्रू होणारा पॉलिनेशन, याला म्हणतो आपण हायड्रोफिली. त्याचे दोन टाईप आहे, हायपोहायड्रोफिली आणि इपी हायड्रोफिली. हायपोहायड्रोफिली मध्ये काय लिहिणार बांधो? डीप वॉटर मध्ये होतो आणि इपी हायड्रोफिली हा वॉटरच्या सरफेसवर होतो. हायपोहायड्रोफिली मध्ये काय होतात? पोलन ग्रेन सिंक होतात आणि इपी हायड्रोफिली मध्ये पोलन ग्रेन फ्लोट होऊन स्टिग्मा पर्यंत जातात. ओके, अडॅप्टेशन दोघांमध्ये जवळजवळ सेम आहे. फ्लावर कसे दोघांमध्ये? स्मॉल आणि इनकॉन्स्पिक्युअस. पेरियंथ अँड अदर फ्लोरल पार्ट अनवेटेबल आहे. पोलन ग्रेन मध्ये काय आहे? म्युसिलेज आहे आणि कलरलेस, ओडरलेस आणि विदाउट नेक्टर आहे फ्लावर्स. ओके, नेक्स्ट पॉइंट, आता बायोटिक एजंट मुळे होणारे पॉलिनेशन. ओके, पुढच्या पार्ट आपण बघूया बायोटिक एजंट मुळे होणारे पॉलिनेशन्स. So now we will discuss the next point, that is pollination with the help of biotic agent. Biotic means living agent and nearly 80% of pollination is carried out by the living agents. Okay, so second types of agents are the biotic agent, that means living agents. Living agents like insects, birds, bat, these are the living agents. Okay, लिव्हिंग फॅक्टर जे पॉलिनेशन घडवतात त्याला आपण म्हणतो बायोटिक एजंट ऑफ द पॉलिनेशन. ओके, 80% पॉलिनेशन हे बायोटिक एजंट मुळे होतात. ओके, त्याचे तीन टाइप आहे. फर्स्ट आहे एंटेमोफिली. फर्स्ट काय आहे? एंटेमोफिली. सेकंड आहे ओरिनोथोफिली. ओके, और ऑर्निथोफिली. सेकंड काय आहे? ऑर्निथोफिली. अँड थर्ड आहे चिरेप्टेरोफिली. थर्ड आहे चिरेप्टेरोफिली. पहिलं बघा, एंटेमोफिली. सो एंटेमोफिली म्हणजे काय? इन्सेक्ट मुळे होणार. डेफिनेशन काय लिहिणार? द पॉलिनेशन दॅट इज कॅरीड आउट बाय इन्सेक्ट्स इज कॉल्ड ॲज एंटेमोफिली पॉलिनेशन. जो पॉलिनेशन इन्सेक्ट मुळे होतो त्याला आपण काय म्हणतो? एंटेमोफिली पॉलिनेशन. ओके, डेफिनेशन काय? द पॉलिनेशन दॅट इज कॅरीड आउट बाय insects is called as entomophily
पॉलिनेशन. एक्झाम्पल आहे रोज, सॅल्विया, जॅस्मिन. अडॅप्टेशन काय, डेफिनेशन लिहिलं लगेच अडॅप्टेशनचे पॉईंट. कंबाईन हे बघा, जेव्हा आपण हे असं कम्पेअर करून किंवा कंबाईन स्टडी करतो ना, तो पॉइंट आपल्याला इझी जातो. ओके, सो म्हणून मी तिघांना कम्पेअर करून मी पॉइंट दिलेले तुम्हाला. बघा आता अडॅप्टेशन. फर्स्ट पॉइंट काय, फ्लावर्स आर लार्ज अँड ब्राईट इन कलर. ब्राईट का आहे, तर ते इन्सेक्ट त्याच्याकडे अट्रॅक्ट झालं पाहिजे, त्यामुळे ते कसे ब्राईट आहे. सो फ्लावर्स आर लार्ज अँड ब्राईट इन कलर. आलं लक्षात. आता बघा लिव्हिंग एजंट आहे, त्याला दिसतंय, जे कलर ब्राईट असेल तिकडेच तो अट्रॅक्ट होणार, ज्याच्यातून ओडर येणार, स्मेल येणार, तिकडेच तो अट्रॅक्ट होणार, ज्याच्यामधून स्वीट नेक्टर भेटणार तिकडेच तो इन्सेक्ट किंवा बर्ड किंवा बॅट अट्रॅक्ट होणार आहे. कळालं का. सो बघा, पॉलिनेशन दॅट इज कॅरिड आउट बाय द इन्सेक्ट्स इज कॉल्ड एज एंटेमोफिली. एक्झाम्पल आहे रोज, सॅल्विया, जॅस्मिन. अडॅप्टेशन काय आहे, फ्लावर्स आर लार्ज अँड ब्राईट इन कलर. फ्लावर्स कसे झाले, लार्ज झाले साईज मध्ये आणि ब्राईट झाले कलर मध्ये. ओके, फ्लावर्स प्रोड्यूस स्वीट ओडर. या फ्लावर्स मधून स्वीट ओडर येतो, गोड सुगंध असा वास येतो. ओके, गोड. ओके, नेक्टर इज प्रेझेंट इन द फ्लावर. काय प्रेझेंट असतं फ्लावर मध्ये, नेक्टर. नेक्टर म्हणजे स्वीट पार्ट दॅट इज युजफुल इन फॉर्मेशन ऑफ द हनी. हनीच्या फॉर्मेशन मध्ये युज होतो नेक्टर. ओके, द स्वीट लिक्विड प्रेझेंट इन द फ्लावर, त्याला काय म्हणतो आपण, नेक्टर. नेक्टर इज प्रेझेंट इन द फ्लावर. स्टिग्मा इज रफ ड्यू टू प्रेझेन्स ऑफ हेअरी हेअर्स. हेअर्स प्रेझेंट असल्यामुळे स्टिग्मा कसं आहे, रफ आहे, स्टिकी आहे. म्युसिलेजिनस फ्लुइड बनवतो म्हणून स्टिकी आहे. कळलं का. पोलन ग्रेन आर स्पायनी कवर्ड बाय पोलन किट. पोलन ग्रेन स्पायनी काय आहे, हे इन्सेक्टने त्यांना डॅमेज केलं नाही पाहिजे म्हणून ते कसे स्पायनी आहे, त्यांच्यावर येल्लो कलरचा पोलन किट असतो. ओके, येल्लो कलरचा सराउंडिंग असतो, ज्याला पोलन किट बोलतो. स्पेशल अडॅप्टेशन इज सीन इन सॅल्विया प्लांट. सॅल्विया फ्लावर मध्ये काय आहे, स्पेशल अडॅप्टेशन आहे. त्याच्यामध्ये ना फ्लावर लिव्हर सारखा स्ट्रक्चर बनवतो. काय बनवतो, लिव्हर सारखा स्ट्रक्चर. बघा असा वरतून फ्लावर लिव्हर सारखा स्ट्रक्चर बनवतो. जेव्हा इन्सेक्ट एंटर होणार ना, तो वरचा जो पार्ट आहे ना, हे बघा लिव्हर सारखा जो स्ट्रक्चर आहे, इन्सेक्टने एंटर केलं, इन्सेक्ट ह्याच्यावर दाब देणार खालच्या पार्टवर. ओके, मग वरचा पार्ट खाली येतो आणि त्याच्यावरचे पोलन ग्रेन इन्सेक्टच्या बॅकला स्टिक होतात. ओके, हनीबी असू द्या, कोणता इन्सेक्ट असू द्या, त्याच्या मागच्या साईडला चिटकतात आणि मग जेव्हा हनीबी दुसऱ्या फ्लावर मध्ये जाणार तर पोलन ग्रेन इकडून तिकडे जातात. ओके, त्याला लिव्हर स्ट्रक्चर बोलतो. स्पेशल अडॅप्टेशन कॅन बी सीन इन सॅल्विया प्लांट, दॅट इज लिव्हर मेकॅनिझम. आलं लक्षात. हे बघा, हे एंटेमोफिली. त्यानंतर ऑर्निथोफिली. सेकंड काय आहे, ऑर्निथोफिली. ऑर्निथोफिली म्हणजे काय, डेफिनेशन काय लिहिणार, द पॉलिनेशन दॅट इज कॅरिड आउट बाय बर्ड्स. जो पॉलिनेशन बर्ड्स पक्षी करतात त्याला आपण म्हणतो ऑर्निथोफिली पॉलिनेशन. ओके, एक्झाम्पल काय आहे, बॉम्बॅक्स. बॉम्बॅक्स म्हणजे हे आपलं ज्याच्यावर सिल्क वर्म वाढतो ना, ओके, ते बॉम्बॅक्स प्लांट. बॉटल ब्रश, दुसरं काय आहे, बॉटल ब्रश. बॉम्बॅक्स आणि बॉटल ब्रश यांच्यामध्ये काय होतो, ऑर्निथोफिली म्हणजे पॉलिनेशन कोण कॅरी करतो, बर्ड्स. छोटे छोटे बर्ड्स, हमिंग बर्ड वगैरे जे छोटे छोटे असतात ना, ते बर्ड्स करतात हे पॉलिनेशन. ओके, ज्यांची बीक थोडीशी लांब असणार आहे आणि बर्ड्स खूप छोटे असतात. ओके, सो हमिंग बर्ड डू दिस पॉलिनेशन. ऑर्निथोफिली म्हणजे द पॉलिनेशन दॅट इज कॅरिड आउट बाय बर्ड्स, याला काय म्हणतो आपण, ऑर्निथोफिली. एक्झाम्पल काय आहे, बॉम्बॅक्स आणि बॉटल ब्रश. आता अडॅप्टेशन काय ह्या फ्लावर मध्ये, सर्वात पहिलं अडॅप्टेशन तर सेम असणार, फ्लावर लार्ज आहे आणि ब्राईट कलरचे आहे. सो फर्स्ट, फ्लावर्स आर लार्ज अँड ब्राईट इन कलर. लार्ज आहे आणि ब्राईट इन कलर. फ्लावर सिक्रीट प्रोफ्यूज डायल्यूट नेक्टर. त्यामध्ये काय आहे, प्रोफ्यूज डायल्यूट नेक्टर आहे फ्लावर्स मध्ये. असा नेक्टर आहे जो डायल्यूट नेक्टर आहे. ओके, नेक्स्ट थर्ड पॉइंट, पोलन ग्रेन आर स्टिकी अँड स्पायनी. पोलन ग्रेन कसे स्टिकी आहे आणि स्पायनी आहे, जेणेकरून ते काय झाले पाहिजे, त्या बर्डला स्टिक झाले पाहिजे, मग इथून ते तिथं ट्रान्सफर होते त्या बर्ड बरोबर. ओके, फ्लावर्स आर जनरली विदाउट फ्रॅग्रन्स ॲज बर्ड हॅव व्हेरी पुअर सेन्स ऑफ स्मेल. फ्लावर्स कसे फ्रॅग्रन्स म्हणजे त्यांच्यात स्मेल नाही, ओडर नाही त्या फ्लावर मध्ये. रिझन एकदम सिंपल आहे, बर्ड्सचं सेन्स ऑफ स्मेल खूप पुअर आहे. त्यांना लवकर स्मेल कळत नाही कसलं आहे काय. थोडक्यात त्यांचं जे आपण बोलतो ना ऑल्फॅक्टरी लोब जो पार्ट आहे तो खूप वीक आहे. ओके, म्हणजे सेन्स ऑफ स्मेल त्यांना जमत नाही बर्ड्सला. सो हे झालं ऑर्निथोफिली. लास्ट आहे चिरोप्टेरोफिली. लास्ट काय आहे, चिरोप्टेरोफिली.
चिरोप्टेरोफिली म्हणजे काय रे, द पॉलिनेशन दॅट इज कॅरीड आउट बाय बॅट्स इज कॉल्ड एज चिरोप्टेरोफिली. चिरोप्टेरोफिली कोण कॅरी करणार आहे? बॅट कॅरी करणार आहे. बघा परत, एंटेमोफिली इन्सेक्ट कॅरी करतात, ऑरेन्थोफिली बर्ड्स कॅरी करतात, आणि चिरोप्टेरोफिली कोण कॅरी करतं? बॅट. आलं लक्षात? एक्झाम्पल काय आहे त्याचं? अँथोसेफेलस. अँथोसेफेलस हा त्याचा एक्झाम्पल आहे. ओके, हा जो पॉलिनेशन आहे ना, बॅट किलोमीटर लांब पर्यंत पॉलिनेट करू शकतो बरं का या ग्रेन्सला, पोलन ग्रेन्सला. ह्याच्यात होणार अडॅप्टेशन. पहिलं अडॅप्टेशन काय? फ्लावर आर विथ डल कलर. का? तर नॉक्चर्नल अॅनिमल आहे, नॉक्चर्नल मॅमल आहे ना हा, म्हणजे रात्रीला ऍक्टिव्ह असणार आहे, त्याला नॉक्चर्नल बोलतो. आता किती ब्राईट असलं तर रात्री त्याला दिसणार आहे का? नाही. तो फ्लावर्स कसे? फ्लावर्स खूप मोठे असतात पण डल कलर, म्हणजे कलर त्यांचा ब्राईट नसतो, पण फ्रॅग्रन्स खूप स्ट्रॉंग असतो, खूप असा वास आहे ना, खूप असं लांब पर्यंत पसरतो. ओके, सो फ्लावर्स आर विथ डल कलर विथ स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स. त्यांचा वास हा खूप स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स. ओके, फ्लावर्स सिक्रेट अबेंडंट नेक्टर. जेवढं जास्त नेक्टर तेवढं जास्त त्यांचं ओडर स्ट्रॉंग. ओके, तर अबेंडंट नेक्टर आहे, आणि सर्वात महत्वाचं, फ्लावर प्रोड्यूस लार्ज अमाऊंट ऑफ एडिबल पोलन ग्रेन. खूप सारे एडिबल पोलन ग्रेन बनवतात ह्या टाइपचे फ्लावर्स. ओके, विच आर हेल्पफुल फॉर सम बॅट्स ऍज अ फूड. हे झालं चिरोप्टेरोफिली मधला अडॅप्टेशन. हे 3 अडॅप्टेशन, बायोटिक आणि अबायोटिक. नेक्स्ट याच्यात आपण पुढचे पॉइंट घेऊया चॅप्टरचे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो हे सगळं स्टडी करा, आणि जमलं तर हे सगळं नोट डाऊन करून घेत जा बाळांनो. इट विल बी हेल्पफुल फॉर यू. तुमच्यासाठी हे खूप हेल्पफुल असणार आहे.